आधीच निकृष्ट बियाण्यांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अडचणींची ही मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. आता वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ शेतशिवारातील शेतकऱ्यांना हा वाईट अनुभव आला आहे. जानेफळ परिसरात निलगाई अर्थात रोही या वन्य प्राण्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. जानेफळ परिसरातील मिस्किनवाडी येथील संदीप रामेश्वर आडवे आणि अरुण रामेश्वर आडवे या दोन सख्ख्या भावांच्या शेतात निलगाईच्या मोठ्या कळपाने सोयाबीन पीक काही तासातच उद्ध्वस्त केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जानेफळ शिवारात गट नंबर 243 मध्ये 6 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. हे दोन्ही भाऊ पिकाची डवरणी करण्यासाठी बुधवारी शेतात गेले होते. मात्र शेतात पाऊल टाकताच त्यांना मोठा धक्का बसला. निलगाईच्या कळपाने त्यांच्या 6 एकर शेतातील सोयाबीनचे कोवळे पीक पूर्णपणे फस्त करून उद्ध्वस्त केले होते. अखेर त्यांनी उरल्यासुरल्या पिकावर वखर फिरवला. या घटनेमुळे जानेफळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वन विभागाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशीही मागणी केली आहे. ब्युरो न्यूज मेहकर.